Autoimmune system. Our immune system is very specific. It can easily differentiate our body structures and foreign particles, self and non-self. कोणते स्ट्रक्चर आपल्या बॉडीचे आहेत, कोणत्या सेल्स आपल्या बॉडीच्या आहेत. जर बॉडी सेल्स असतील तर MHC प्रोटीन्स त्यावरती असतात 1 नावाचं. आणि हे प्रोटीन असल्यामुळं समजा ही बॉडी सेल आहे, याच्यावरती MHC प्रोटीन आहेत आणि त्याच्यावरून आपल्या इम्युनी सिस्टीमला हे समजतं की या आपल्या सेल आहेत, यांच्यावर आपल्याला आक्रमण करायचं नाही. आणि जर एखादी फॉरेन सेल आली, आत आली असेल, इन्सर्ट केली असेल, काही का असेना, तर फॉरेन सेल आल्याबरोबर याला आयडेंटिफाय केलं जातं. मेमरी सेल्स आपल्या तयार आहेत. दे कॅन इझिली रेकॉग्नाइज दी फॉरेन पार्टिकल. आणि मग आपल्या इम्युनी सिस्टीमला निरोप दिला जातो की या टाईपचा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण इम्युनी सिस्टीम काम करेल आणि त्याला डिस्ट्रॉय करेल, त्याला किल करेल. ही आपली इम्युनी सिस्टीम या पद्धतीनं काम करत असते. बट sometimes our immune system may destroy, may attack own body cells. काही वेळा चुकून इम्युनी सिस्टीम आपल्याच बॉडीच्या ऑर्गनवरती अटॅक करणार. फॉर एक्झाम्पल, रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्यावेळी त्या जॉइंटमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज तयार होतात, आपल्याच ऑर्गनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार केल्या जातात आणि स्वतःच्या बॉडीच्या ऑर्गन्सवरती, पार्ट्सवरती स्वतःच्याच अँटीबॉडी आक्रमण करतात आणि डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतात. त्यावेळी ऑटो इम्युन डिसऑर्डर आपल्यामध्ये निर्माण होतात. जसा हासिमोटो डिसीज, थायरॉइड ग्लँड आपली आहे, तिच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करायचं तसं काही कारण आहे का? नाही. परंतु काही वेळा इंजुरी असेल, एजिंग प्रॉब्लेममुळे असेल, तर या थायरॉइड ग्लँडच्या अगेन्स्ट आपल्याच बॉडीत अँटीबॉडी तयार होतात, थायरॉइड ग्लँडलाच डॅमेज करायचं काम करतात. तर ऑटो इम्युनी डिसऑर्डर अशा अनेक प्रकारच्या आपल्यामध्ये होतात. ज्यावेळी आणि त्याचबरोबर आपली इम्युनी सिस्टीम दुसऱ्याचं काही स्वीकारते का? नाही. शरीर माणसाचं असं बनवलंय, व्हर्टिब्रेटमध्ये ही सगळी प्रोसेस आहे. ऑटो इम्युनी सिस्टीम व्यवस्थित आहे. तर माणसाचं शरीर असं बनवलंय किंवा व्हर्टिब्रेटचं शरीर असं बनवलंय की दुसऱ्याचं काहीही स्वीकारायचं नाही. आपलं मन मात्र असं बनवलंय की सगळं दुसऱ्याचं पाहिजे. आपण कंपॅरेटिव्ह लाईफ जास्त जगतो. तुम्ही एखादा रिझल्ट ज्यावेळी पाहता त्यावेळी साहजिक आहे की स्वतःचा रिझल्ट तुम्ही पाहाल,
पण स्वतःच्या रिझल्ट बरोबर तुम्ही जास्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन बाकीच्यांचा रिझल्ट काय सांगतो त्याचं कंपॅरिझन करण्यावर जास्त फोकस देता. ही मानवी टेंडन्सी आहे. तर या व्हर्टिब्रेटमध्ये इम्युनी सिस्टीम पॉवरफुल डेव्हलप केली आहे. स्वतःच्या बॉडीचे ऑर्गनवरती आक्रमण करायचं नाही, त्याला ओळखण्यासाठी त्याच्याकडे काही खास प्रोटीन आहे, त्यामुळे ओळख पटवली जाते आणि त्यांना काही त्रास दिला जात नाही. फॉरेन पार्टिकल असतील तर त्याला डिस्ट्रॉय करायचं काम केलं जातं. परंतु काही वेळा आपल्याच ऑर्गनवरती आक्रमण सुद्धा आपली इम्युनी सिस्टीम करते, त्याला आपण ऑटो इम्युनी डिसऑर्डर्स म्हणतो. त्याचबरोबर ज्यावेळी आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो त्यावेळी सुद्धा आपल्याला हे चेक करावं लागतं. समजा हार्ट ट्रान्सप्लांट असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, त्यावेळी आपल्याला हे चेक करावं लागतं की हे ट्रान्सप्लांट करताना त्यांच्या क्लोज रिलेशनमधले लोक असतील तर ते जास्त प्रेफर करतो आपण. ते आपण जास्त प्रेफर करतो. किंवा त्यातूनही आपण बाकीचं मॅचिंग करून हे ट्रान्सप्लांट केलंच तर आपल्या बॉडीमध्ये सतत काही इंजेक्शन मेडिसिन आपल्याला द्यावे लागतात. ज्याच्यात ट्रान्सप्लांट केलंय त्याच्या इम्युनी सिस्टीमला सतत सांगावं लागतं की हा ट्रान्सप्लांट केलेला नाही, आपलाच ऑर्गन आहे बरं का, 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 त्याला डिस्ट्रॉय करायचं नाही बरं का. हे सांगण्यासाठी दररोज आपल्याला मेडिसिन त्या व्यक्तीला द्यावे लागतात, दररोज किंवा त्याचा ड्युरेशन असेल त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपली इम्युनी सिस्टीम काम करते. या इम्युनी सिस्टीममध्ये आपल्या ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत, आपल्या ज्या प्लाझ्मा सेल्स आहेत, या प्लाझ्मा सेल्स काय बनवतात? अँटीबॉडी बनवतात. These are immunoglobulin. इम्युनोग्लोबिलिन म्हणजे स्पेसिफिक टाईपचे हे प्रोटीन्स आहेत की जे शत्रूवरती आक्रमण करतात. immunoglobulins, and there are some types of immunoglobulins like IgA, मदर कडनं बेबी कडं, प्लासेंटा आणि ब्रेस्ट फीडिंग मार्फत रेडीमेड अँटीबॉडीज दिल्या जातात. त्यानंतर IgE नावाची अँटीबॉडी जी आहे, आपण अनेक टाईप आहेत, सगळ्या काही इथे चर्चेत घेणार नाही. IgE ही ॲलर्जिक रिॲक्शन ज्या होतात त्या दरम्यान तयार केली जाणारी अँटीबॉडी आहे. IgM ही लार्जेस्ट अँटीबॉडी आपल्यामध्ये आहे. सध्या कोरोना व्हायरसमध्ये याचाच जास्त विचार केला जातो. तुमच्यात अँटीबॉडी तयार झाल्यात की नाही हे चेकिंग म्हणजे या अँटीबॉडी तयार झाल्यात की नाही हेच चेक केलं जातं. आणि सर्वात कॉमन जी आहे ती इम्युनोग्लोबिलिन जी, मोस्ट कॉमन टाइप ऑफ अँटीबॉडी, सर्वात कॉमन असलेली ही अँटीबॉडी आहे. आणि त्याच अँटीबॉडीचा आपण आता इथं
स्टडी करू. त्याच अँटीबॉडीचा इथं आपण स्टडी करू. इम्युनोग्लोबिलिन आहे. या इम्युनोग्लोबिलिन किंवा अँटीबॉडीचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये अशा 2 हेवी चेन्स आहेत. दोन हेवी चेन्स आहेत त्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ 2 हेवी चेन्स. अशा 2 इथं हेवी चेन्स आहेत. आता इम्युनोग्लोबिलिन आहे म्हटल्यानंतर, हे प्रोटीन आहे म्हटल्यानंतर कशानं बनलेले असणार? ॲमिनो ॲसिड्स. इथं हिंज आहे, इथं हिंज आहे. तर 2 हेवी चेन्स आहेत. अँटीबॉडी याचं मॉलिक्युलर वेट 1,50,000 to 9 लाख एवढं मॉलिक्युलर वेट आहे या अँटीबॉडीचं. इट कन्सिस्ट ऑफ 2 हेवी चेन्स. आणि या ज्या हेवी चेन्स आहेत यांच्यामध्ये 400 ॲमिनो ॲसिड असतात अँड मॉलिक्युलर वेट इज 50,000. अलॉंग विथ दॅट 2 लाईट चेन्स आर ऑल्सो प्रेझेंट. अशा 2 या ठिकाणी लाईट चेन सुद्धा आहेत. These light chains, these are light chains. Each light chain has 200 amino acids and molecular weight is 25,000. These heavy and light chains are joined by disulfide bridge. त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट मॉइटी पण आहेत. हे डायसल्फाइड ब्रिज आहे. त्यांनी या हेवी आणि लाईट चेन्स जोडलेल्या असतात. आता प्रत्येक अँटीबॉडीमध्ये हा जो ठराविक सेगमेंट आहे, समजा एवढा सेगमेंट आपण विचारात घेऊ, हा कॉन्स्टंट रिजन आहे. म्हणजे इथं सर्व ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स सर्व टाईपच्या अँटीबॉडीमध्ये सेम असतो. जर ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स इथं आणि इथं सेम असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट रिजन. आणि जिथं हा सिक्वेन्स वेगळा असतो, इथून एवढा पार्ट जर विचारात घेतला तर हा झाला variable region. Means sequence of amino acid is variable from antibody to antibody. ज्या प्रकारचा अँटीजन असेल त्या प्रकारची अँटीबॉडी बनवण्यासाठी इथला सिक्वेन्स तो वेगळा असतो आणि तोच फार महत्त्वाचा आहे पर्टिक्युलर टाईपच्या अँटीजन बरोबर बाइंड होण्यासाठी. तर असं हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. आणि याच्याकडं इथंच पर्टिक्युलर अँटीजनला इथं डिटर्मिनंट साईट आहेत त्याच्याकडं.
त्याला आपण पॅराट्रोप्स म्हणतो. डिटर्मिनंट साईट असतात. आता ज्यावेळी एखादा फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये एंट्री करतो त्यावेळी काय काय होतं ते आपण बघू. सपोज दिस इज अ वन फॉरेन पार्टिकल. दिस फॉरेन पार्टिकल इज कॉल्ड ॲज अँटीजेन. आणि याच्याकडं डिटर्मिनंट साइट्स असतात अशा, त्याला आपण म्हणतो इपिटोप्स. त्याच्याकडं डिटर्मिनंट साइट आहेत, त्याला आपण इपिटोप्स म्हणतो. हा फॉरेन पार्टिकल ज्यावेळी बॉडीमध्ये एंट्री करेल, मेमरी सेल्स लगेच ओळखतील त्याला, आणि मेमरी सेल्स काय करतील, प्लाझ्मा सेलकडं लिम्फोकायनिन पाठवतील. प्लाझ्मा सेलकडं माहिती पाठवतील आणि प्लाझ्मा सेलकडं माहिती पाठवल्यानंतर त्या ज्या प्रकारचा अँटीजन आहे त्या टाईपची अँटीबॉडी तिथं तयार होणार आणि ती अँटीबॉडी या फॉरेन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. म्हणजे हा फॉरेन पार्टिकल आहे समजा, ही आपली अँटीबॉडी आहे. त्या अँटीबॉडी बरोबर हा फॉरेन पार्टिकल बरोबर अँटीबॉडी काय होणार आहे, बाइंड होणार आहे. कारण त्याच्या डिटर्मिनंट साईट पॅराट्रोप, इपिटोप, पॅराट्रोप मॅच होतात आणि ती बाइंड होणार आहे. अशा प्रकारे एखादा फॉरेन पार्टिकल असेल तर त्या फॉरेन पार्टिकल बरोबर या अँटीबॉडी काय होतात, अशा बाइंड होतात. अशा प्रकारे अँटीबॉडी तिथं आणि ही अँटीबॉडी त्याच्याबरोबर बाइंड होतात. त्या शत्रूला सर्व बाजूंनी पकडून ठेवलंय. याला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणतो. त्याच्यानंतर काय होणार आहे, एकतर न्यूट्रलायझेशन होईल, प्रिसिपिटेशन पीपीटी होईल, ऑप्सोनायझेशन म्हणजे त्याला त्या फॉरेन पार्टिकलला इमोबिलाइज करायचं, तिथंच पकडून ठेवायचं, प्रिसिपिटेशन करायचं, न्यूट्रलायझेशन करायचं. अशा प्रकारच्या रिॲक्शन्स या अँटीजन अँटीबॉडीमध्ये होत असतात. अँटीबॉडी ते काम करतात आणि या अँटीबॉडी पुन्हा काय करतात तर मॅक्रोफेज सेलला बोलवतात आणि या मॅक्रोफेज सेल काय करणार, एंगल्फ and destroy the foreign particle. किलर सेलला बोलवून डिस्ट्रॉय करणार किंवा मॅक्रोफेज सेलला बोलवून डिस्ट्रॉय करणार. अँटीबॉडी त्याच्याभोवती वेढा घालतात आणि त्याला पकडून ठेवतात, इमोबिलाइज करतात, न्यूट्रलाइज करतात, प्रिसिपिटेशन त्याचं करतात, ॲग्लुटिनेशन करतात. हे सगळं अँटीबॉडी करतात. आणि नंतर मॅक्रोफेज सेल्स किंवा त्याचबरोबर किलर सेल्स असतील, टी किलर सेल्स असतील, त्यांना निरोप पाठवून या शत्रूवर आक्रमण करून त्या शत्रूला डिस्ट्रॉय करायचं काम आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. याला आपण म्हणतो अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. So this is about antibody and antigen antibody reaction. Thank you very much.